भीमरूपी महारुद्रा वज्र मान मारुती होणार अंजनी सुता रामदूता प्रभंजना बजरंग बली की जय. काय नाना तात्या कसं काय? बस सदा चालते तुझा कांदा पुरा. अहो तुम्हाला माहिती का, हनुमान जणू शक्ती भक्ती आणि युक्तीचं मूर्तिमय प्रतीक. अहो रामदास स्वामींनी किती छान बनवून ठेवलंय मारुती स्तोत्र. त्याच्या प्रत्येक शब्दाने आपल्यात ऊर्जा येते. म्हणूनच रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीची स्थापना करून भक्तीची आणि आपल्या ऊर्जेची उपासना करून घेतली. शेवटी काय, विश्वात प्रत्येक गोष्ट आणि त्याची ऊर्जेचीच देवाणघेवाण होत असते. आणि म्हणूनच आपण पण आपल्यातले दुर्बळ विचार काढून आपण पण ऊर्जावान विचार घेतले पाहिजे आणि ते तेवढ्याच ताकदीने राबवले पाहिजे. आणि हा, माणूस आणि पीक या दोघांच्या जोमदार विकासासाठी ही ऊर्जा गोष्ट फार महत्वाची बर का. खरं आहे सदा. मला पण माझ्या कांदा नर्सरीला चांगलाच अनुभव आला. कसली ऊर्जावान आणि ताकदवान रोप मिळाली रपारप. आता आपण कोणत्याही शर्यतीला तयार आहे रपारप. नाना, आपण कांदा रोप वाटिका व्यवस्थापन आणि त्यानंतर लागवडीपूर्वीची रोप प्रक्रिया तपशीलवार पाहिली. आता या सगळ्या उद्देश म्हणजे कांदा व्यवस्थापनातली संख्या, वजन, दर्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकाऊपणा, या चारही पिलर सुरुवातीला भक्कम करायचे. आता आपलं रोप लागवडीसाठी बिलकुल तयार आहे. आता लागवडीचा टप्पा. या महत्वाच्या टप्प्यापूर्वी ज्या शेतात कांदा रोप लागवड करायची असेल त्याची तयारी सुद्धा तेवढ्याच ताकदीने केली पाहिजे. रान निवडताना निचरा हा चांगला आणि सगळ्यात महत्वाचा निकष म्हणजे निचरा चांगला नसेल तर कांद्याच्या बाकी नियोजनाला काहीच अर्थ राहत नाही बघा. जसं जहाज भरपूर दणकट असलं आणि चांगलं असलं पण त्याच्या बुडाला जर छिद्र असेल तर त्याचा काही उपयोग आहे का? बरोबर ना? बरोबर. त्यासाठी एक तर जमीन निवडताना चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पाणथळ किंवा खड्ड्यातल्या जागा टाळायच्या. खराब निचरा असलेल्या जमिनीत आधी निचरा व्यवस्थित आणि सुनिश्चित करावा. लागवड करताना गादी वाफ्यावरच करायचा बर का, म्हणजेच निचरा चांगला राहतो. जास्त सामू असलेल्या तसंच चिबड जमिनी शक्यतो टाळायच्याच आपण. आणि हा, पिकाच्या फेरपालटीलाही तेवढंच महत्व आहे. कारण एकाच कुळातल्या पिकं एका पाठोपाठ घेतल्यानं जमिनीत असलेल्या चांगल्या जीवाणूंचं संकोधन बिघडतं आणि अपायकारक जीवाणू वाढतात बर का. बरोबर आहे साधा तुझं. तू बोलतो ते अगदी बरोबर आहे. आता कालच मला गणपत भेटला होता बर का. आणि तो काय बोलला माहितीये का मला? आपण निवडलेल्या जमिनीत कांद्याची आणि कांद्याच्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आणि चांगली मशागत करण्यासाठी त्यामध्ये चांगला भुसभुशीतपणा असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी ना भुजंगराव, जमिनीची उभी, आडवी आणि खोल मशागत करणं खूप गरजेचं असतं. आणि बरं का भुजंगराव, आपल्या जमिनीच्या मशागती सोबतच आपल्या जमिनीत जे असलेले जुन्या तणांचे अवशेष आणि जुन्या पिकाचे अवशेष हे जमा करून त्यांना नष्ट करणं खूप गरजेचं असतं. आता आपल्या जमिनीमध्ये बेड तयार करण्याच्या अगोदर एकरी 4 ते 5 टन शेणखत आणि कंपोस्ट खत हे पसरवणं खूप गरजेचं असतं. आणि हे सगळं करताना ट्रायकोडर्मा आणि पीएसबी हे जीवाणू आहे ना मिक्स केले तर एकदम फायद्याचे. आणि सेंद्रिय खतासोबत रासायनिक खतांचा बेसल डोस हा जमिनीत एकत्र करून एकसारखा पसरावा. व त्यानंतर गादी वाफे, सपाट वाफे व सरीवर रंबा तयार करावा. व त्यावर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे जर गादी वाफेवर आपण वापरलं तर फायद्याचं. जर पाट पाणी असेल तर सपाट वाफे आणि सरीव रंब्यावरची लागवड ही आपल्यासाठी फायद्याची ठरते. आता आपण कांदा रोप लागवडीसाठी एकदम तयार होतो बर का. पण हा, याची चर्चा आणि त्याच्या बरोबर रासायनिक खताचा बेसल डोस कसा टाकायचा, का टाकायचा आणि कोणता टाकायचा, या सगळ्यांची चर्चा आपण आता उद्या करू. तेव्हापर्यंत आपण आता आपल्या घरी जाऊ. कसं नाना?